वसुधा त्या दिवशी नेहमीसारखीच स्वयंपाकघरात होती. भाजी चिरताना चाकूच्या टोकावर तिचं मन अडकलेलं होतं. सकाळपासूनच नवरा मनोजचा फोन लागत नव्हता. मी जरा उशिरा येईन एवढाच कोरडा मेसेज आला होता. उशीर हा त्यांच्यासाठी नवीन नव्हता, पण आज काहीतरी वेगळंच वाटत होतं तिला. तितक्यातच बाहेरून दार उघडण्याचा आवाज झाला. तेव्हा वसुधा पटकन बाहेर आली. समोर मनोज उभा होता. चेहऱ्यावर विचित्र आत्मविश्वास आणि त्याच्या शेजारी एक अनोळखी स्त्री. ती खूप सुंदर होती. सडपातळ गोरीपान, मोकळे केस, नजरेत बेधडकपणा. तिच्या होठांवर हलकसं हसू होतं. जणू ती मनोजला आधीपासूनच ओळखत असावी. ही कीर्ती, मनोज सहज म्हणाला आणि कीर्तीकडे पाहून, ही वसुधा, माझी जबरदस्तीची बायको. आणि वसुधा, आजपासून कीर्ती इथेच राहणार आहे, माझ्या खोलीत. वसुधाच्या कानात नवऱ्याचे शब्द घुमले. आजपासून इथेच? पण उलट तिने काहीच विचारलं नाही. तिचा घसा कोरडा पडला होता. हातातून पदर सावरत ती फक्त तिथेच उभी राहिली. कीर्तीनं तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेत माफी नव्हती, अपराध भाव नव्हता, फक्त हक्क. मनोजनं बॅग उचलली आणि सरळ बेडरूमकडे वळाला. चल ग, तो कीर्तीला म्हणाला. तो शब्द नव्हता, तो आदेश होता. वसुधा मागेच उभी राहिली. तिच्याच घरात, तिच्याच खोलीत, तिच्या आयुष्याच्या मध्यभागी ती बाहेरची झाली होती. बेडरूमचं दार बंद झालं. तो आवाज साधा होता, पण वसुधाच्या मनात काहीतरी तुटल्याचा आवाज झाला होता. ती हळूच खाली बसली, भिंतीला टेकून. डोळ्यांतून अश्रू ओघळले, पण आवाज नाही. रडणंही आतूनच होतं. प्रत्येक श्वास जड होता. मनोजसोबत घालवलेली वर्ष डोळ्यांसमोरून सरकत होती. एक एक आठवण जणू कुणीतरी फाडून टाकत होतं आत. त्या खोलीत मनोज आणि कीर्ती होते. कीर्ती खोलीत फिरत होती. वसुधाचे कपडे, आरसा, कपाट सगळं निहाळत. ही खोली छान आहे, ती म्हणाली. मनोजला ऐकून समाधान वाटलं. त्यानं तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. ती त्याच्या जवळ आली. जवळीक वाढली. शब्द कमी, श्वास जास्त. बाकी सगळं दाराआड विरघळून गेलं. ज्या गोष्टी सांगण्याची गरज नव्हती त्या न बोलताच त्या रात्री घडल्या. काही वेळाने कीर्तीनं त्याच्याकडे पाहिलं. तिचा आवाज अचानकच बदलला होता, गंभीर आणि टोचणारा. मनोज, ती म्हणाली, एक प्रश्न विचारू? तो निवांत होता. आता कशाला प्रश्न? तू वसुधाला असं सोडून देणं तुला इतकं सोपं कसं गेलं? तो थबकला. म्हणजे? तो तिरसटपणे म्हणाला, ती तुझी बायको आहे. कीर्ती पुढे म्हणाली, वर्षानुवर्ष तुझ्यासोबत राहिली. आज मी आले म्हणून तू तिला एका कोपऱ्यात बसवून दिलंस. तुला कधी भीती नाही वाटत? मनोजच्या चेहऱ्यावर चिडचिड दिसू लागली. हे प्रश्न आत्ता नकोत, तो आवाज चढवून म्हणाला. कीर्ती हसली, पण ते हसू थंड होतं. भीती वाटायला हवी मनोज, कारण आज तू तिला सोडलंस, उद्या कदाचित मलाही सोडेल. बस. मनोज चिडून उठला. तुला इथे आणलं म्हणजे तुझे उपदेश ऐकायला नाही. मी उपदेश करत नाही, ती शांतपणे म्हणाली. मी आरसा दाखवते. बाहेर वसुधा अजूनही त्याच जागी होती. तिला आतले शब्द ऐकू येत नव्हते, पण मनोजचा चढलेला आवाज ऐकू येत होता. प्रत्येक शब्द तिच्या काळजावर घाव घालत होता. तिनं कान झाकले, पण आवाज मनात घुसतच होते. माझी खोली, माझा नवरा, माझं आयुष्य. ती उठली. पाय लटपटत होते. स्वयंपाकघरात गेली. पाण्याचा ग्लास उचलला, पण हात थरथरत होता. पाणी सांडलं. तिनं फरशीवर पडलेलं पाणी पुसलं, जणू स्वतःचेच अश्रू पुसते. बेडरूममधून मनोजचा रागीट आवाज पुन्हा आला. तुला इथे राहायचं असेल तर माझ्या निर्णयांवर प्रश्न विचारायचे नाहीत कीर्ती. कीर्तीचा आवाज शांत पण धारदार होता. मग एकच लक्षात ठेव, मी वसुधा नाही, सगळं सहन करायला. तो आवाज वसुधाच्या कानात घुसला. मी वसुधा नाही. ती भिंतीला टेकून उभी राहिली. डोळे कोरडे झाले होते. कीर्तीचा प्रश्न संपताच खोलीत जड शांतता पसरली. मनोजच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याला प्रश्न नको होते, विशेषतः असे प्रश्न जे त्याच्या सोयीस्कर खोट्यांना हादरवून शकतील. त्यानं खिडकीकडे पाठ फिरवली, खोल श्वास घेतला आणि अचानक वळून चिडचिडीत आवाजात म्हणाला, जा मग इथून. तुला राहायचं नसेल तर जबरदस्ती नाही. तो क्षण कीर्तीला अपेक्षित नव्हता.
तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास क्षणभर ढळला. काय? ती थंड आवाजात म्हणाली. इतकंच? मनोज काही न बोलता दुसरीकडे पाहत राहिला. त्याचं मौनच तिचं उत्तर होतं. कीर्तीनं होठ आवळले. तिच्या मनात राग उसळला. ठीक आहे, ती म्हणाली. मी कुणाच्या आयुष्यात तिसरी बनायला आलेली नाही मनोज. तिनं झपाट्यानं दार उघडलं आणि बाहेर निघाली. दार उघडण्याचा आवाज झाला आणि त्या आवाजासोबतच मनोजच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं. क्षणभर त्याला वसुधा दिसली, बाहेर रडत बसलेली. आणि लगेचच त्याला जाणवलं कीर्ती गेली तर त्याच्या सगळ्याच योजना कोसळतील. कीर्ती, थांब, तो अचानकच तिला म्हणाला. ती थांबली, पण वळली नाही. मनोज तिच्या जवळ गेला. आवाज मवाळ करत म्हणाला, अरे, मी मजाक करत होतो. तुला खरंच वाटलं मी तुला जायला सांगतोय? कीर्ती हळूच वळली. तिच्या नजरेत संशय होता. मी तुला इथे राणी बनायला आणलं आहे, मनोज पुढे म्हणाला. तुला काहीच कमी पडू देणार नाही, मग तू कशाला वसुधाचा विचार करतेस? कीर्ती शांत होती. तो बोलत होता. तुझ्या घरची परिस्थिती मला माहिती आहे कीर्ती. तुला काय सहन करावं लागतं ते सगळं माहिती आहे मला. पुन्हा त्या दलदलीत जायचंय का तुला? इथे माझ्यासोबतच आनंदाने आयुष्य जगू शकतेस तू. कीर्तीनं त्याच्याकडे रोखून पाहिलं. पण तूच तर मला सांगितलं होतंस ना. काय? तो विचारतो. ती म्हणाली की वसुधाची मेंटल स्थिती बरोबर नाही, ती आजारी आहे. मनोज मान हलवू लागला. हो, आहेच आजारी, पण तिला पाहून तसं काही वाटलं नाही, कीर्ती थेट त्याला म्हणाली. ती शांत होती, सावरलेली होती. आजारी माणूस असा नसतो. आणि ती तुझी बायको आहे. त्या शब्दांनी मनोज अस्वस्थ झाला. त्यानं लगेचच परिस्थिती हाताळायचा प्रयत्न केला. दिसतं तसं नसतं कीर्ती, तो म्हणाला. मेंटल आजार दिसत नाही, ती आतून खूप अस्थिर आहे. कीर्तीच्या चेहऱ्यावर प्रश्न अधिक गडद झाले. मग तू तिला इथेच का ठेवतोयस? मनोजनं आधीच ठरवलेला पुढचा डाव खेळला. मी लवकरच तिला तिच्या आत्याच्या घरी पाठवणार आहे, तो सहजपणे म्हणाला. उपचारांसाठी. तिथे तिची नीट काळजी घेतली जाईल. कीर्तीनं भुवया उंचावल्या आणि पुढे पुढे. मनोज थोडा थांबला. मग ठामपणे तिला म्हणाला, तिला तलाक देऊन टाके. तो शब्द हवेतच घुमला. मग आपण लग्न करू, तो म्हणाला. जणू काही तो फार मोठं स्वप्न दाखवत होता. कीर्ती हसली. बाहेरून ते हसू हलकं होतं, पण आत कुठेतरी काहीतरी चुभत होतं. इतकं सगळं इतकं सोपं कसं, असा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला. तिला वसुधाचा चेहरा आठवला. तो मूक असहाय्य चेहरा. खरंच ती आजारी आहे का, की फक्त आमच्यातील अडथळा? मनोज तिच्या हसण्याला संमती समजून निवांत झाला. त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवला. तू जास्त विचार करतेस, तो म्हणाला. जीवनात आनंद घ्यायचा असतो, शंका नाही. कीर्तीनं मान हलवली, पण मन मात्र मानत नव्हतं. कुठेतरी हा माणूस आपल्याला फसवतोय का, हा प्रश्न तिच्या मनात खोलवर रुजत गेला. तिला स्वतःची आठवण झाली. ती कुठून आली, कशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. मनोजचा आधार खरा आहे की फसवा, हे ओळखणं गरजेचं होतं. त्या क्षणी मनोजला तिच्या डोळ्यातील भ्रम दिसला. परिस्थिती हातातून निसटू नये म्हणून त्यानं लगेचच विषय बदलला. चल, तो म्हणाला. आज बाहेर जेवायला जाऊया, तुझा मूड फ्रेश होईल. कीर्तीनं क्षणभर विचार केला. घरात राहणं तिला सध्या अजून कठीण वाटत होतं. ठीक आहे, ती त्याला म्हणाली. ते दोघंही बाहेर पडले. घराचं दार बंद झालं. घर पुन्हा शांत झालं. हॉलमध्ये वसुधा एकटीच उभी होती. तिला बाहेर जाण्याचा आवाज ऐकू आला. ती त्या दाराकडे पाहत राहिली. मनोज आणि कीर्ती एकत्र जाताना तिनं पाहिले. त्या दृश्यानं तिच्या काळजावर पुन्हा एकदा ओरखडा उमटवला. ती काही बोलली नाही, काही विचारलं नाही. फक्त स्वतःशीच म्हणाली, माझ्या आयुष्याचे निर्णय आता माझ्यासमोरच घेतले जात आहेत आणि मी अजूनही अशीच मूक आहे. बाहेर कारमध्ये बसताना कीर्ती खिडकी बाहेर पाहत होती. शहराचे दिवे धुसर दिसत होते. तिच्या मनात प्रश्नांची गर्दी होती. मनोज खरं बोलतोय का? वसुधा खरंच आजारी आहे का? आणि आपण कुठल्या वाटेवर चाललो आहोत? मनोज मात्र गाडी चालवत होता, आत्मविश्वासात. त्याला वाटत होतं की सगळं नियंत्रणात आहे. पण कधी कधी सगळ्यात शांत क्षणीच वादळाची चाहूल लागते.
इकडे बाहेरून गाडीचा परत येण्याचा आवाज आला तेव्हा वसुधा दाराजवळच उभी होती. तिचं मन आतून कोसळलेलं असलं तरी डोळ्यांत आज एक वेगळीच जिद्द होती. दार उघडताच समोर मनोज आणि कीर्ती उभे होते. दोघांच्या चेहऱ्यावर बाहेरच्या जगाचं हसू होतं, जे घराच्या उंबरठ्यावर येताच बनावटी ठरतं. वसुधाने क्षणाचाही विलंब न करता थेट बोलून टाकलं, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे मनोज. तिचा आवाज थरथरत होता, पण शब्द ठाम होते. तुम्ही असं कुणालाही माझ्या घरी ठेवू शकत नाही. कीर्ती थबकली. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट आश्चर्य उमटलं. तिनं पटकन मनोजकडे पाहिलं. ही असं का बोलते आहे? तिच्या आवाजात प्रश्न होता आणि भीतीही. मनोजचा चेहरा क्षणात कठोर झाला. मी तुला सांगितलं आहे ना, तो पटकन म्हणाला. ती आजारी आहे, काहीही बोलते. तू खोलीत जा, मी येतो. कीर्तीला क्षणभर थांबावं असं वाटलं, पण मनोजच्या आवाजातला अधिकार तिला मागे हटवून गेला. ती काही न बोलता खोलीकडे निघून गेली. तिच्या पावलांचा आवाज दूर होताच मनोजनं वसुधाकडे वळून पाहिलं. आता त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही आडपडदा नव्हता. त्यानं अचानक वसुधाच्या हाताला रागाने पकडलं. बोटांची पकड वेदनादायक होती. काय बोलतेस? समजतंय का तुला? तो दात आवळून तिला म्हणाला. तिला ओढतच त्यानं दुसऱ्या खोलीत नेलं. वसुधा वेदनेनं कळवळली, पण तिनं हात झटकला नाही. उलट तिच्या आवाजात अचानकच बळ आलं. हे घर माझं आहे, ती ठामपणे म्हणाली. माझ्या वडिलांनी हे घर माझ्या नावावर केलं आहे. तो शब्द मनोजच्या मेंदूत स्फोटासारखा फुटला. क्षणाचाही विचार न करता त्यानं रागाच्या भरात तिच्या गालावर जोरात मारलं. आवाज खोलीत घुमला. वसुधा मागे डगमगली. डोळ्यांत पाणी आलं, पण किंकाळी नाही. आता हे घर माझं आहे. मनोज गरजला. पुन्हा तुझं म्हणायची हिंमत करू नकोस. केलीस तर महागात पडेल. त्याचे ते शब्द धमकीसारखे होते, रिकामे नव्हते. मनोज रागातच तिथून निघून गेला. पावलं थेट कीर्तीच्या खोलीकडे वळली. जणू काही झालंच नाही अशा आवेशात. वसुधा मात्र तिथेच कोसळली. भिंतीला टेकून बसली, पाठ टेकवून. गाल जळजळत होता, पण त्याहून जास्त दुःख होतं तिच्या अस्तित्वाचं. डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. हेच माझं घर आणि मीच इथे परकी झाले. काही वेळ गेला. घरात पुन्हा शांतता पसरली, तीच भयावह शांतता. आतल्या खोलीतून काही प्रेमाचे संबंध थांबल्यानंतर कीर्तीला तहान लागली. ती पाणी पिण्यासाठी बाहेर आली. दिवे बंद होते, फक्त स्वयंपाकघरातून येणारा मंद प्रकाश. तेवढ्यात तिची नजर अंधारात बसलेल्या वसुधावर पडली. क्षणभर ती थांबली. त्या आकृतीत तिला एक बायको दिसली, तुटलेली, थकलेली, पण अजूनही जिवंत. कीर्तीनं पाण्याचा ग्लास भरला आणि अनाहूतपणे वसुधासमोर धरला. पाणी घ्या, ती हळू आवाजात म्हणाली. वसुधाने तिच्याकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, होती फक्त खोल वेदना. वसुधा हळू पण धारदार आवाजात म्हणाली, जी श्री माझं घर तोडते आहे, तिच्या हातून मी पाणी का पिऊ? तिचा आवाज चढला. माझ्याच घरात येऊन माझ्याच खोलीत तू झोपते आहेस. तो प्रत्येक शब्द कीर्तीच्या काळजात रुतत गेला. तिनं हात मागे घेतला. क्षणभर तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं. मला वाईट वाटतं असं कुणाच्या घरात राहायला, ती म्हणाली, पण प्रत्येकाची मजबुरी असते. माझी देखील आहे, म्हणत ती थोडी थांबली. वसुधा हसली. त्यावर कीर्ती काहीच बोलू शकली नाही. तिला मनोजचे शब्द आठवले. ती आजारी आहे, पण समोर बसलेली स्त्री आजारी वाटत नव्हती. ती वेदनेत होती आणि वेदना वेडं नव्हतं. कीर्तीच्या मनात पुन्हा तोच प्रश्न डोकावला, मनोज आपल्याला खरंच सत्य सांगतोय का कीर्तीबद्दल? तिनं वसुधाकडे पुन्हा पाहिलं. मी कुणाचा संसार मोडायला आलेली नाही, ती हळू आवाजात म्हणाली. पण कधी कधी परिस्थिती माणसाला चुकीच्या जागी उभी करते. यावर वसुधाने काहीच उत्तर दिलं नाही. तिच्या डोळ्यांतले अश्रू आता थांबले होते. ती शांत झाली होती. कीर्ती हळूच तिथून निघून गेली. पाण्याचा ग्लास तसाच स्वयंपाकघरात ठेवून. अंधारात एकटी बसलेली वसुधा स्वतःशीच पुटपुटली, आज पाणी नाकारलं, उद्या कदाचित माझेच स्वतःचे हक्कही नाकारले जातील. दुसऱ्या दिवशी सकाळ जरा वेगळीच उगवली होती. कालपर्यंत जी वसुधा सगळं मुकाट्यानं सहन करत होती, ती आज वेगळ्याच रूपात उभी होती.
तिनं साधा पण नीटनेटका सलवार कुर्ता घातला होता. केस आवरले होते. चेहऱ्यावर थकवा होता, पण नजरेत हरलेपण नव्हतं. ती थेट त्या खोलीत शिरली जिथे कधी काळी ती स्वतःची राणी होती. ती खोली आता तिची नव्हती, तरीही तिच्या आठवणी तिथेच होत्या. कपाट उघडून ती तिथं काहीतरी शोधू लागली. कपड्यांच्या मागे, फाईल्समध्ये, ड्रॉवरमध्ये. तिच्या हालचालींमध्ये घाई होती. जणू वेळ खूप कमी आहे आणि जे मिळेल ते वाचवायचं आहे. तेवढ्यातच कीर्ती दारात उभी राहिली. तू माझ्या खोलीत काय करतेस? तिच्या आवाजात आश्चर्य आणि अस्वस्थता दोघीही होतं. वसुधाने मागे वळून कीर्तीकडे पाहिलं. शांतपणे, थेट डोळ्यात डोळे घालून ती म्हणाली, त्याआधी ही माझी खोली होती. इथे माझेच कपडे, माझ्याच वस्तू आहेत. त्या घ्यायलाच मी आले आहे. कीर्ती काही बोलणार तेवढ्यात वसुधाने कपाटातून एक लॅपटॉप काढला. त्यासोबत काही कागदपत्र, एक लहान डायरी आणि काही फाईल्स. तिनं त्या घट्ट छातीशी धरल्या, जणू तिचं उरलेलं अस्तित्व. पण तेवढ्यात मनोज तिथे आला. त्याच्या नजरेत ते सगळं पडताच त्याचा चेहरा लाल झाला. हे काय चाललंय? तो ओरडला. क्षणातच त्यानं वसुधाच्या हातातल्या वस्तू हिसकावून घेतल्या. तुला काय गरज आहे या गोष्टींची? वसुधा दचकली, पण आवाज न चढवता म्हणाली, त्या माझ्या आहेत, माझ्या कामाच्या. काम? मनोज उपहासाने हसला. तुला कामधंदा करायची गरज नाही. तू फक्त आम्हाला चांगला स्वयंपाक करून खाऊ घाल, बस. तो शब्द नव्हता, तो त्याचा आदेश होता, गुलामगिरीचा. पुढचं सगळं क्षणात घडलं. मनोजनं तिचा हात पकडला आणि ओढतच बाहेर नेऊ लागला. वसुधा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण तो अधिकच क्रूर होत गेला. त्यानं तिला दुसऱ्या खोलीत ढकललं. खोलीचं दार बंद झालं. आत काय घडलं ते शब्दात मांडणं कठीण होतं. फक्त एवढंच, वसुधाचा आवाज, रडणं, आक्रोश आणि मध्येच मनोजचा संतापी ओरड. तो आवाज भिंती फेदून बाहेर येत होता. कीर्ती तिथेच गोठून उभी राहिली. तिच्या अंगावर शहारे आले. हे काय आहे? तिला वाटलं, हा माणूस तोच आहे का जो मला राणी बनवण्याची स्वप्न दाखवत होता? ती आत जायला धजावली नाही. भीतीने तिचे पाय जागीच केले होते. तिच्या कानात वसुधाचं रडणं घुमत होतं. प्रत्येक आवाज तिच्या काळजात घाव घालत होता. काही वेळाने सगळं शांत झालं. मनोज बाहेर आला. श्वास वेगवान, चेहरा अजूनही कठोर. कीर्तीच्या नजरेला नजर न मिळवता तो तिथून निघून गेला. कीर्ती तिथेच उभी राहिली. मनात एकच विचार, काहीतरी फार चुकीचं घडतंय, पण काय ते शोधायला हवं. त्या संध्याकाळी त्यांना एका ठिकाणी जेवणाचं निमंत्रण होतं. मनोज नेहमीसारखा तयार होत होता. कीर्ती मात्र अस्वस्थ होती. डोकं दुखत असल्याचा बहाणा करत तिनं त्याला सांगितलं, आज मला बरं वाटत नाही, तू एकटाच जाऊन ये तिकडे, मी आराम करते. मनोज थांबला. बच्चा, एकटी कशी राहशील? त्याच्या आवाजात काळजी नव्हती, तर नियंत्रण होतं. मी झोपून घेईन, कीर्ती म्हणाली. क्षणभर तो विचारात पडला. त्याला कीर्तीवर पूर्ण विश्वास नव्हता, पण बाहेर जाणंही त्याला महत्वाचं होतं. काळजी घे म्हणत शेवटी तो तिथून निघून गेला. दार बंद झालं. घरात पुन्हा तीच शांतता पसरली, पण आता ती शांतता संशयाने भरलेली होती. मनोज गेला तशी कीर्ती हळूच उठली. तिचं मन धडधडत होतं. पावलं न कळत वसुधाच्या खोलीकडे वळली. दार अर्धवट उघडं होतं. तिने आत डोकावलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. वसुधा पलंगावर पडलेली होती. हालचाल करताना कळवळत होती. चेहऱ्यावर, हातांवर जखमांचे निशाण होते. फार खोल नाही, पण पुरेसे बोलके. डोळे सुजलेले, होठ थरथरत होते. कीर्तीच्या तोंडातून शब्दच निघेना. ही आजारी नाही. तिच्या मनात ठाम विचार आला, ही नवऱ्याचा मार खात आहे. ती हळूच आत गेली. वसुधा? वसुधाने डोळे उघडले. क्षणभर तिनं कीर्तीकडे पाहिलं. त्या नजरेत तक्रार नव्हती, फक्त एक थकलेली विनंती होती, जी शब्दात न सांगता येणारी. कीर्तीच्या डोळ्यात पाणी आलं. आज पहिल्यांदाच तिला पूर्ण सत्य दिसत होतं. मनोजचा मुखवटा गळून पडत होता. ती हळूच मागे सरकली. तिचं मन विचारांच्या वादळात अडकलेलं होतं. जर तो तिच्याशी असं वागतोय, तर उद्या माझ्याशी? हा प्रश्न तिला अस्वस्थ करत होता. कीर्तीने क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि मग थेट विचारलं, तू मनोजकडून इतका मार का खातेस? तिचा आवाज थरथरत होता, पण ती बोलत होती. बायको आहेस ना त्याची? त्यावर वसुधाने डोळे मिटले.
कीर्तीचा प्रश्न अपेक्षित होता, पण वसुधासाठी उत्तर देणं कठीण. थोडा वेळ शांतता राहिली. मग ती हळूच म्हणाली, बायको आहे म्हणूनच कदाचित. कीर्ती गोंधळली. म्हणजे? वसुधा सावकाश उठून बसली. चेहऱ्यावर थकवा होता, पण आवाजात कडवट सत्य. आता तर तूच माझ्या घरात घुसली आहेस, ती म्हणाली. माझ्याच खोलीत, माझ्याच बेडरूममध्ये, माझ्याच नवऱ्यासोबत तू झोपते आहेस. ते शब्द कीर्तीच्या काळजात टोचले. ती बचावात्मक झाली नाही, उलट शांतपणे म्हणाली, मी आधीच सांगितलं होतं की माझी ही मजबुरी आहे. ती थोडी थांबली, मग पुढे म्हणाली, पण आज मला तुझ्याकडून ऐकायचं आहे की तुझी काय मजबुरी आहे. कीर्ती जवळ आली. कारण ऑफिसमध्ये तुझ्या नवऱ्यानं मला तुझ्याबद्दल एकच गोष्ट सांगितली. तो म्हणायचा की तुझ्या वडिलांनी मजबुरीनं तुझं लग्न त्याच्यासोबत लावून दिलं तुझी काळजी घेण्यासाठी. कारण तू मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेस, आजारी आहेस, तुला वेड्यापणाचे दौरे पडतात. वसुधाच्या होठांवर ते ऐकून हलकसं हसू आलं. ते हसू फार वेदनादायक होतं. तो म्हणायचा, कीर्तीचा आवाज जड झाला, की तो एक नवरा म्हणून तुला नीट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात तो अपयशी ठरतोय. ती थांबली आणि म्हणूनच ती हळू आवाजातच म्हणाली, मी त्याच्या प्रेमात पडले. मला वाटलं हा माणूस किती सहनशील आहे, किती त्याग करतोय. मी त्याला फक्त सहारा दिला. यावर खोलीत पुन्हा शांतता पसरली. पण आज कीर्ती पुढे म्हणाली, मला खरं काय आहे ते ऐकायचं आहे. कारण तुला पाहून कुठेही वाटत नाही की तू आजारी आहेस. उलट एक समजूतदार स्त्री दिसतेस आणि म्हणूनच एक मैत्रीण म्हणून तू माझ्यासोबत सगळं काही शेअर करू शकतेस. वसुधा बराच वेळ काहीच बोलली नाही. खिडकी बाहेर पाहत राहिली. मग जणू एखादा दरवाजा उघडावा तसं तिनं बोलायला सुरुवात केली. माझे वडील, ती म्हणाली. शहरातले मोठे बिझनेसमॅन होते. घर, गाडी, प्रतिष्ठा सगळं होतं. तिचा आवाज आठवणींनी नरमला. आमच्या ऑफिसमध्ये मनोज काम करायचा. कीर्ती एकाग्रतेने ऐकत होती. तो माझ्या वडिलांचा सगळ्यात आवडता एम्प्लॉई होता, वसुधा म्हणाली. हळूहळू तो त्यांचा मॅनेजर झाला. वडिलांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला. ती थोडी थांबली. काही दिवसातच माझ्या वडिलांना कॅन्सर झाला. कीर्तीच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. मृत्यू जवळ येतोय हे कळाल्यावर वसुधा पुढे म्हणाली, त्यांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली. तिचा आवाज जड झाला. पण त्यांना एकच भीती होती की मी आता एकटी पडेन. ती हसली, पण ते हसू कडू होतं. त्यांना वाटलं माझ्यासारखं जीव लावणारा माणूस मला कोण भेटेल. आणि त्यांना उत्तर दिसलं, तो म्हणजे मनोज. वडिलांनी मरताना त्याच्याकडून एकच वचन घेतलं की माझ्या मुलीची काळजी घे आणि तिच्यासोबत लग्न कर. आणि मला ही वचन दिलं की मनोजचं सगळंच ऐकत जा. तो जे करेल ते योग्यच असेल. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. तेव्हा मनोज माझ्यावर खूप प्रेम करायचा, माझी काळजी घ्यायचा. कदाचित ते पाहूनच वडिलांनी आमचं लग्न ठरवलं असेल. ती दीर्घ श्वास घेत म्हणाली, पण ते चुकीचं होतं. खोलीत हवा जड झाली. लग्नाच्या काही महिन्यांतच वसुधा पुढे म्हणाली, मला कळलं की माझ्या नवऱ्याचा जीव माझ्यात नाही. कीर्तीचे डोळे मोठे झाले. तो माझ्या प्रॉपर्टीत आहे. वसुधा थेट म्हणाली, माझ्या घरात आहे, माझ्या नावावर असलेल्या सगळ्यात आहे. ती कीर्तीकडे पाहत म्हणाली, माझं प्रेम त्याच्यासाठी फक्त एक सोय होती. आणि जेव्हा मी प्रश्न विचारायला लागले तेव्हा मी आजारी, वेडी ठरवली गेले. वसुधाचा आवाज थरथरत होता, पण शब्द ठाम होते. हळूहळू माझं बोलणं, माझं मत, माझं अस्तित्व सगळंच वेड्यात टाकलं गेलं. कीर्ती पूर्णपणे शांत होती. तिला स्वतःचा श्वास ऐकू येत होता. मनोजचे शब्द, त्याची प्रतिमा, त्याची सहानुभूती सगळं एका क्षणात ढासळत होतं. वसुधा बोलणं थांबवून खिडकी बाहेर पाहू लागली. आता सांग, ती हळूच म्हणाली, मी खरंच आजारी आहे का? कीर्तीच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं मान हलवली, नकारार्थी. त्या क्षणी दोन स्त्रिया एका खोलीत बसल्या होत्या. एकीचं आयुष्य खोट्यांनी उद्ध्वस्त झालं होतं आणि दुसरीचं भ्रमाचं आवरण गळून पडलं होतं. कीर्ती बराच वेळ शांत बसून होती. वसुधाने सांगितलेलं सगळं तिच्या डोक्यात घोळत होतं. प्रॉपर्टी, खोटं, आजारपण, मारहाण आणि त्या सगळ्यांवर पांघरलेलं वडिलांचं वचन.
तिनं खोल श्वास घेतला आणि थेट बोलून टाकलं, हे सगळं तुझंच आहे वसुधा. घर, प्रॉपर्टी, बिझनेस सगळं. मग तू त्याचा एवढा त्रास का सहन करतेस? आवाज का उठवत नाहीस यावर? वसुधा क्षणभर थांबली. तिच्या नजरेत काहीतरी हललं, भीती आणि श्रद्धा यांच्यामधलं. माझ्या वडिलांनी मरताना वचन घेतलं होतं, ती हळू आवाजात म्हणाली. त्यांचं सगळंच ऐकत जाशील. तो जे करेल ते योग्यच असेल. कीर्तीला ते ऐकून कळवळा आला. स्वतःला स्ट्रॉंग बनव, ती म्हणाली. या सगळ्यांविरुद्ध लढ, तुझं आयुष्य आहे हे. वसुधा हसली. ते हसू कटू होतं. कमाल आहे, ती म्हणाली. ज्या श्रीने माझं घर उद्ध्वस्त केलं तीच मला आज हे सगळं सांगते. कीर्तीने नजरेला नजर मिळवली. मी घर मोडणाऱ्यांपैकी नाही वसुधा, ती ठामपणे म्हणाली. मला मान्य आहे मी गरीब घरातली आहे. माझ्या आयुष्यात मजबुरी आहेत. पण मी अशा पुरुषासोबत राहू शकत नाही जो स्त्रियांची इज्जत करत नाही. तिचा आवाज कठोर झाला. जो स्त्रीला इतक्या वाईट पद्धतीनं मारतो त्याच्यासोबत राहणं मला मान्य नाही. वसुधा काही बोलण्याआधीच कीर्ती पुढे म्हणाली. म्हणूनच आत्तापासूनच मी तुझ्या संसारात राहणार नाही. तो निर्णय अचानक नव्हता. तो भीतीवर मात करून घेतलेला निर्णय होता. मी आजच हे घर सोडून चालले आहे, कीर्ती म्हणाली. पण जाताना एकच गोष्ट सांगते, हे सगळं तुझंच आहे. त्यामुळे आवाज उठव, एकदा तरी स्वतःसाठी. वसुधा खाली पाहत राहिली. तिच्या होठांवर शब्द अडकले होते. वडिलांचं वचन, ती पुन्हा म्हणाली. तुझ्या वडिलांचा सगळाच बिझनेस मी सांभाळू शकते, ती पुढे म्हणाली. निर्णय घेऊ शकते. पण तिचा आवाज तुटला. वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही तेव्हा. त्यांनी मला नवऱ्याच्या हाती दिलं आणि त्यांच्यामुळेच मी हे सगळं सहन करत आले. कीर्ती तिच्या जवळ आली. वडिलांचं वचन विसर, ती म्हणाली. एकदा तरी स्वतःला वचन दे आणि या नरकातून बाहेर पड. त्या शब्दांनी वसुधाच्या आत काहीतरी हललं. स्वतःला वचन हा विचार तिला नवीन होता आणि भीतीदायकही. पण त्यातच कुठेतरी आशाही होती. वसुधाने वर पाहिलं. कीर्तीच्या डोळ्यात तिला फसवणूक दिसली नाही. दिसली ती फक्त ठाम भूमिका आणि एक प्रामाणिक माणूस. तू, वसुधा हळूच म्हणाली, तू मला बहिणीसारखी वाटते आहेस. तो क्षण अनपेक्षित होता. वसुधा पुढे सरकली आणि कीर्तीला तिनं मिठी मारली. ती मिठी कमकुवत नव्हती. ती पहिल्यांदाच मिळालेल्या समजुतीची होती. आज कुणीतरी मला ऐकलं हा विचार वसुधाच्या मनात पसरला. कीर्तीनेही तिला घट्ट धरलं. स्वतःची काळजी घे, ती म्हणाली. तू एकटी नाहीस. जरी आत्ता तसं वाटत असलं तरीही. तिने मागे सरकून वसुधाच्या डोळ्यात पाणी पाहिलं. मी निघते, ती म्हणाली. आणि हो, तू जेव्हा आवाज उठवशील तेव्हा तो तुझाच असेल, कुणाच्या वचनाखाली दडलेला नाही. कीर्तीने आपली बॅग उचलली. घराकडे एकदा शेवटचं पाहिलं. ते घर जिथे तिला राणी बनण्याचं स्वप्न दाखवलं गेलं होतं आणि जिथे तिनं पहिल्यांदाच तिच्या राजाचा खरा चेहरा पाहिला होता. कीर्ती घराबाहेर पडली तेव्हा दाराच्या उंबरठ्यावरच मनोज समोर उभा होता. तिचे डोळे लाल झालेले. आवाज थरथरत होता, पण शब्द ठाम होते. मी इथे आता राहू शकत नाही, ती जवळजवळ रडतच म्हणाली. कारण हे घर तुझं नाही, वसुधाचं आहे. ती वेडी नाही मनोज, मी वेडी आहे, तुझ्यावर प्रेम केलं म्हणून. तिच्या त्या वाक्यानं मनोज क्षणभर गप्प झाला. तो पुढे सरसवला. तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. कीर्ती, असा अचानक निर्णय घेऊ नकोस, आपण सगळं नीट करू शकतो. तो समजवण्याच्या सुरात बोलू लागला. पण कीर्तीनं त्याचा हात झटकून टाकला. नीट? जिथे स्त्रीचा अपमान होतो, मारहाण होते, तिथे नीट काय असतं? मी गरीब घरातली आहे हे मान्य आहे, पण स्वाभिमान विकून जगणं मला जमत नाही. एवढं बोलून ती वळली आणि एकदाही मागे न पाहता तिथून निघून गेली. मनोज काही क्षण तसाच उभा राहिला. राग, अपमान, भीती सगळं एकत्र उफाळून आलं. दार आपटत तो घरात घुसला. वसुधा आज शांत उभी होती, पण तिच्या चेहऱ्यावर आज वेगळीच शांतता होती. मनोजचा राग तिच्यावरच फुटला. हे सगळं तुझ्यामुळं झालंय, तो ओरडतच तिच्याकडे धावला. पुन्हा हात उचलायचा प्रयत्न केला, पण यावेळी काहीतरी बदललं होतं. वसुधाने त्याचा हात हवेतच पकडला. तिची बोटं घट्ट होती, नजर सरळ. बस, ती ठामपणे म्हणाली. आज नाही. तिच्या त्या एका शब्दाने मनोज हादरला. आजपर्यंत जिचा आवाज कधीच ऐकू आला नव्हता, ती बायको आज त्याच्या डोळ्यात डोळे घालून उभी होती. माझ्यावर हात उचलायचा अधिकार तुला नाही.
ती पुढे म्हणाली. मनोजने हात सोडवला. काही बोलायचा प्रयत्न केला पण शब्दच सापडले नाहीत. रागाने तो घराबाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज नेहमीसारखंच रागात ऑफिसला गेला. त्याला वाटत होतं की घरात जे झालं ते तिथेच संपेल, पण आज काहीतरी वेगळंच घडणार होतं. वसुधा आरशासमोर उभी राहून स्वतःकडेच पाहत होती. डोळ्यांत अजूनही वेदना होत्या, पण त्यामागे ठाम निर्णयही होता. तिनं स्वतःला नीट आवरलं. साधी पण आत्मविश्वासाने भरलेली साडी नेसली आणि पहिल्यांदाच स्वतःहून वडिलांच्या ऑफिसकडे निघाली. ऑफिसमध्ये पाऊल टाकताच तिला एक वेगळाच अनुभव आला. जे लोक तिला लहानपणापासून ओळखत होते, ज्यांनी तिला वडिलांच्या मागे फाईल्स घेऊन फिरताना पाहिलं होतं, ते सगळेच आज उभे राहून तिला नमस्कार करत होते. मॅडम, कुणीतरी आदराने म्हटलं. त्या एका शब्दाने वसुधाचं मन भरून आलं. आज ती फक्त मनोजची बायको नव्हती, तर वडिलांची मुलगी होती. या ऑफिसची वारसदार होती. मनोज ऑफिसमध्ये पोहोचला आणि समोरचं दृश्य पाहून धबकला. वसुधा थेट वडिलांच्या खुर्चीवर जाऊन बसली होती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, नजर शांत पण ठाम. मनोजच्या पायाखालची जमीनच सरकली. तो थेट केबिनमध्ये गेला. तू काय करतेस? तुला समजतंय का? तो चिडूनच तिला म्हणाला. हा माझा हक्क आहे. त्याचा आवाज केबिनच्या भिंतींवर आपटत होता. पण आज वसुधा मागे हटली नाही. ती खुर्चीतून उभी राहिली. आवाज स्पष्ट आणि ठाम. हे माझं ऑफिस आहे, ती म्हणाली, आणि तुम्ही इथे काम करतात. इथले सगळेच माझे कर्मचारी आहेत. त्यात तू सुद्धा येतो. त्या शब्दांनी केबिनमध्ये जणू वीज कोसळली. मनोजला क्षणभर काहीच कळेना. बायकोमध्ये झालेला हा बदल त्याला घाबरवणारा होता. जी श्री कारपर्यंत गप्प होती, आज अधिकाराच्या भाषेत बोलत होती. वसुधाच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. होती ती फक्त स्वतःची ओळख पुन्हा मिळवल्याची शांत झळक. पुढे मनोजने वसुधाला हरवण्यासाठी खूप डावपेच खेळले. कधी ऑफिसमधल्या जुन्या लोकांना हाताशी धरायचा प्रयत्न केला, कधी तिच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उभं केलं, तर कधी सूचक धमक्या देत तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला. तू जास्त उड्या मारतेस, हे ऑफिस सांभाळणं तुझ्या आवाक्याबाहेर आहे, अशा शब्दांनी तो तिला डगमगू पाहत होता. पण यावेळी वसुधा ती जुनी वसुधा राहिली नव्हती. प्रत्येक वेळी ती शांतपणे पण ठामपणे त्याच्या प्रत्येक चालेला नकार देत होती. तिच्या निर्णयांमध्ये स्पष्टता होती, कामात शिस्त होती आणि बोलण्यात आत्मविश्वास. हळूहळू ऑफिसमध्ये बदल दिसू लागला. ज्या फाईल्स वर्षानुवर्ष पडून होत्या त्या मार्गी लागल्या. कामगारांना वेळेवर पगार मिळू लागला. जुन्या क्लायंट्सना पुन्हा विश्वास वाटू लागला. मीटिंग्समध्ये वसुधा मुद्देसूद बोलू लागली. तिच्या डोळ्यांत आता भीती नव्हती, तर जबाबदारीची जाणीव होती. मॅडम हा शब्द ऑफिसमध्ये सामान्य झाला. कोणी तिचं कौतुक करत होतं, तर कोणी म्हणत होतं की सरांच्या नंतर पहिल्यांदाच ऑफिस इतकं नीट चाललंय. हे शब्द ऐकून वसुधाच्या मनात समाधान दाटून येत होतं. हे तिचंच जग होतं, तिची ओळख. तिकडे मनोज मात्र दिवसेंदिवस अपयशी ठरत होता. त्याच्या प्रत्येक प्रयत्नांना धक्काच बसत होता. जिथे तो आधी अधिकार गाजवत होता, तिथे आता लोक त्याच्याकडे संशयाने पाहू लागले होते. त्याचं अस्तित्वच हळूहळू फक्त नावापुरतं उरू लागलं. ही गोष्ट त्याच्या अहंकाराला असह्य होत होती. याच ऑफिसमध्ये कीर्तीही काम करत होती. शांत, स्पष्ट विचारांची, स्वाभिमानी. मनोजचं लक्ष पुन्हा तिच्याकडे वळलं. कधी कामाच्या नावाखाली, कधी अचानक भेटी घेऊन तो तिच्या मागे पुढे फिरू लागला. तिच्याशी गोड बोलणं, स्वतःला पीडित दाखवणं, वसुधावर दोष ढकलणं, सगळे डाव तो वापरत होता. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, मला समजून घेणारी आता फक्त तूच आहेस, अशा वाक्यांनी तो कीर्तीला पुन्हा जवळ आणण्याचा प्रयत्न करत होता. एक दिवस त्यानं थेट तिच्यासमोर प्रस्ताव ठेवला. आपण नव्यानं सुरुवात करू शकतो, तो तिला म्हणाला. कीर्तीने त्याच्याकडे नीट पाहिलं. तिच्या नजरेत राग नव्हता, द्वेष नव्हता. होती ती फक्त स्पष्टता. नाही, ही ठामपणे म्हणाली. आपलं लग्न होऊ शकत नाही. मनोज गोंधळला. का? त्यानं विचारलं. तेव्हा कीर्तीचे शब्द सापासारखे बोचरे होते. जो माणूस स्त्रियांची इज्जत करत नाही, जो बायकोवर हात उचलतो, तो माझा काय होईल? प्रेम म्हणजे भीती नाही, अधिकार नाही, आणि असा माणूस माझ्या आयुष्यात मला नकोय. त्या शब्दांनी मनोज अक्षरशः उघडा पडला. पहिल्यांदाच कुणी त्याला आरसा दाखवला होता. तो काही बोलू शकला नाही. हे सगळं वसुधा दुरून पाहत होती. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक शब्द तिच्या मनावर ठसत होता.
काही महिन्यांपूर्वी जी स्त्री स्वतःला दोष देत होती, आज ती साक्षीदार होती एका बाईच्या ठाम भूमिकेची. तिला जाणवलं, कीर्तीमुळेच तिला स्वतःला पाहता आलं, स्वतःची किंमत, स्वतःची ताकद, स्वतःची ओळख. त्या दिवशी संध्याकाळी वसुधाने कीर्तीला बोलवलं. आज मी जी काही आहे ते तुझ्यामुळे, ती शांतपणे म्हणाली. कीर्ती हसली. नाही, तू आधीपासूनच अशीच होतीस, फक्त तुला स्वतःवर विश्वास नव्हता. वसुधाच्या डोळ्यात पाणी आलं. तू माझ्यासाठी फक्त सहकारी नाहीस, ती पुढे म्हणाली. तू मला बहिणीसारखी आहेस. कीर्तीने तिचा हात धरला. त्या स्पर्शात समज होती, आधार होता. दुसऱ्याच दिवशीची ती सकाळ एक वेगळीच होती. वसुधा आरशासमोर उभी होती, पण आज त्या आरशात तिला भीतीनं झुकलेली बायको दिसत नव्हती. आज तिथे उभी होती एक निर्णय घेतलेली स्त्री. डोळ्यात थकवा होता, पण त्याहून जास्त ठामपणा. तिनं खोल श्वास घेतला. हा श्वास फक्त आजचा नव्हता, तो अनेक वर्ष दाबून ठेवलेला वेदनांचा, अपमानाचा आणि गप्प बसलेल्या आवाजांचा होता. त्या दिवशी तिनं मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे घटस्फोट. फक्त कागदावरचाच नव्हे, तर आयुष्यभराच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा. वसुधाने वकिलांशी भेट घेतली. प्रत्येक शब्द बोलताना तिचा गळा भरून येत होता, पण ती थांबली नाही. अत्याचार, मानसिक छळ, मारहाण, धमक्या, सगळं तिनं सांगितलं. ज्या गोष्टी ती वर्षानुवर्ष लपवत होती, त्या आज न्यायालयाच्या भाषेत मांडल्या जात होत्या आणि प्रत्येक वाक्यासोबत वसुधा हलकी होत होती. मनोजवर केसेस दाखल झाल्या. त्याला समजायलाच वेळ लागला नाही. एक दिवसात त्याचं आयुष्य उलटापालट झालं. ज्या बायकोला तो वेडी, दुर्बल, गप्प बसणारी समजत होता, तीच बायको आज कायद्याच्या चौकटीत त्याच्यासमोर उभी ठाकली होती. पोलीस चौकशीत, कोर्टाची समंजस, ऑफिसमधील चौकशीत, सगळीकडे तो अडकत चालला होता. पहिल्यांदाच मनोज घाबरला. तो घरी आला, त्या घरात जिथे कधी त्याचा हुकूम चालायचा. वसुधा हॉलमध्ये शांतपणे बसली होती. मनोज थरथरत तिच्या समोर आला. वसू, चूक झाली, मला माफ कर, तो म्हणाला. त्याचे शब्द ओले होते, डोळे पाणावलेले. तो तिच्या पायाशी बसला, हात जोडले. मी बदलून जाईन, सगळं पूर्वीसारखं करूया, केस मागे घे. वसुधाने त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, सूड नव्हता, होती ती थंड शांतता. पूर्वीसारखं, ती हळूच म्हणाली. पूर्वीसारखं म्हणजे काय मनोज? मारहाण, अपमान, भीतीत जगणं. ती उभी राहिली. माफी मागायची वेळ तू तेव्हाच गमावलीस, जेव्हा माझ्या वेदनांवर तू हसला होतास. मनोज अजूनही तिच्या पायाशी होता. माझ्याकडं काहीच उरणार नाही, तो रडत तिला म्हणाला. आणि माझ्याकडे काय उरलं होतं? वसुधाचा आवाज थरथरला, पण शब्द ठाम होते. मी तुला आता माफ करणार नाही. त्या क्षणी मनोज हरला. वसुधाने पुढचा निर्णय घेतला. त्याला घरातून बाहेर काढलं. फक्त घरातूनच नाही, तर ऑफिसमधूनही. संचालक मंडळासमोर तिनं स्पष्ट सांगितलं, मनोजचा अधिकार संपला आहे. त्याला कामावरून काढण्यात आलं. ज्या खुर्चीवर बसून तो स्वतःला सगळ्यांचाच मालक समजायचा, ती खुर्ची आता त्याच्यासाठी बंद झाली होती. मनोज रिकाम्या हातानेच तिथून बाहेर पडला. तिकडे ऑफिसमध्ये वातावरण बदललं होतं. वसुधाच्या निर्णयाचं कौतुक होत होतं, पण कुठेतरी एक शांत अपराधी भावना कीर्तीच्या मनात दाटून आली होती. संध्याकाळी ती वसुधाच्या केबिनमध्ये आली, डोळे खाली घातलेले. मॅडम? नाही, वसू. ती थांबली. माझ्याकडून चूक झाली. मी नकळत का होईना, पण तुझ्या आयुष्यात दुःखाचं कारण ठरले. मला इथे राहण्याचा हक्क नाही. ती वळून बाहेर पडणार, तेवढ्यात वसुधाने तिला थांबवलं. कीर्ती, थांब. कीर्ती थबकली. आज जर मी उभी आहे, तर ते तुझ्यामुळे. वसुधा कीर्तीला म्हणाली, तू मला आरसा दाखवला. तू नसतीस तर कदाचित मी आजही गप्पच बसले असते. कीर्तीच्या डोळ्यात पाणी आलं. पण मी, तू माझी बहीण आहेस, वसुधा ठामपणे म्हणाली. आणि आजपासून या ऑफिसमध्ये माझ्यानंतरचा निर्णय घेणारी व्यक्ती फक्त तूच असशील. तू या ऑफिसची नवीन हेड आहेस. कीर्ती हादरली. मी गरीब आहे, मला हे जमेल का? स्वाभिमान श्रीमंतीपेक्षा मोठा असतो. वसुधा हसून म्हणाली. आणि धोका तुझ्यासोबतही झाला आहे. तू इथून कुठेही जाणार नाहीस. तू माझ्यासोबत माझ्याच घरात राहशील. कीर्तीने आपले डोळे पुसले. मी त्या घरात राहणार नाही, कारण ते माझ्या स्वाभिमानाला पटत नाही. पण
सावलीसारखी तुझ्या पाठीशी उभी राहील, हे माझं तुला वचन आहे, ती म्हणाली. त्या दिवशी 2 स्त्रिया एकमेकांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यानंतर काळ वेगाने बदलला. वसुधा आणि कीर्तीनं मिळून व्यवसाय वाढवला. नवीन करार, नवीन प्रोजेक्ट्स, नवीन लोक. ऑफिसचं नाव पुन्हा त्या शहरात आदराने घेतलं जाऊ लागलं. कर्मचारी अभिमानाने म्हणू लागले, आम्ही वसुधा मॅडमकडे काम करतो आहे. तिकडे मनोज कोर्टाच्या फेऱ्या मारत मारत थकला. वकील, तारखा, आरोप सगळं काही त्याला गाठत होतं. एकेकाळी सगळं मिळालेला माणूस आज स्वतःच्या चुकांशीच लढत होता. त्याला आपली चूक आता समजली, पण ती खूप उशिरा. प्रेम म्हणजे सत्ता नाही आणि स्त्री म्हणजे मालमत्ता नाही, हे सत्य त्याला तेव्हा कळलं जेव्हा त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं. आणि म्हणूनच शेवटी आयुष्यात तो पूर्णपणे हरला आणि वसू मात्र जिंकली होती. फक्त केस जिंकून नाही, तर ती स्वतःला मिळवून. ती आता कोणाची बायको म्हणून नाही, कोणाची मुलगी म्हणून नाही, तर स्वतः म्हणून जगत होती. आणि हीच तिची खरी विजय कथा होती. मित्र आणि मैत्रिणींनो, गप्प बसणं म्हणजे सहनशीलता नसते आणि सहन करणं म्हणजेच संस्कार नसतात. अत्याचार कितीही काळ प्रेमाच्या नावाखाली लपवले गेले तरी एक दिवस सत्य समोर येतच, हे मात्र विसरू नये. स्त्री कमजोर नसते, फक्त तिला कमकुवत ठेवलं जातं. जेव्हा ती स्वतःवर विश्वास ठेवते तेव्हा एक घर, एक संसार नाही, संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एका स्त्रीचा हात दुसऱ्या स्त्रीच्या हातात आला तर कोणतीही अंधारी खोली प्रकाशाने भरू शकते. चुकीच्या गोष्टींवर आपला आवाज उठवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी तुम्हाला ही कथा कशी वाटली खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडली असेल तर या कथेला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. चला, धन्यवाद.